क्या बात है. सुरेख फटका नरेश पाटील. मी म्हटलं होतं जितूभाई पाटीलला तुम्ही जवळून पाहिलं नाही आणि पहिलाच चौकार जितूभाई पाटील यांच्या फलेमधून पाहिलं. षटकार का चौकार आहे पंच? चौकार. धन्यवाद. चौकाराने सुरुवात केली जाते. भूषण भोईर अजून जितूभाई पाटील यांची फलंदाजी जवळून पाहिली नाहीये, परंतु पारितोषिक देतो ते मात्र आनंद पाटील यांच्याकडून लावलं जात आहे जितूभाई पाटील यांना. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भटकाला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भटकाला. धन्यवाद डीजे मास्टर. इतकी चांगली सुरुवात जितूभाई पाटील यांच्या फलेमधून. प्रत्येक षटकाराला आनंद पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक त्यांना. हा सुरेख गोलंदाजी, परंतु थोडासा मिसटाइम केला गेला मित्र म्हणेल फटका. कारण 19-20 समीकरण जर पळीने वेध घेतला नसता चेंडूचा तर मात्र त्रिफला सुद्धा चित पाहायला मिळाला असता. इतकी चांगली गोलंदाजी भूषण भोईरच्या माध्यमातून केली जाते. 2 चेंडू 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचा क्रिकेट, दर्जेदार रुबाबदार असं आयोजन जे पाहायला मिळत आहे. सन्माननीय रजत म्हसे, केतन पाटील, मंदार भाष यांच्या माध्यमातून सरपंच चषक 2019. सुंदर चांगल्या प्रकारे फ्लिप करण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र फक्त दिशा दिली आहे. चेंडू जातोय सीमा रेखा पार. मिड विकेट रिजन 4 धावांसाठी कणकणीत चौकार. आज मात्र नक्कीच मी पाटला चालले, मी एक फुलता ये, मी पाटला चालले मी काही करेन, मी एक फुलता ये, मी काही करेन. अतिशय उत्तमरित्या गोलंदाजी करत असताना मात्र पटक्यांवरती पटके. जशी सुरुवात जितेंद्र पाटील यांनी मैदानात केली तशी सुरुवात सचिन रावची चौकाराने. गुल्डाई स्पॉट वरती पडलेला चेंडू, परंतु फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूवर ट्रॅव्हल केलं गेलं. आती गाई आणि संकटात जाई का हा प्रश्न निर्माण झाला आहे, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकवलाय. ते मात्र 10 या अंकावरती उत्तमरित्या आपण पाहतोय. स्कोररच्या भूमिकेत आज मात्र नितेश तरे जोडले गेलेत. नितेश तरे मनापासून या आयोजनात आपलं स्वागत. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय 10 धावेंवरती सध्या भैरवनाथ गारपोली संघ. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. सोजबूज की लढाई आहे, कारण 5 षटके आहेत मित्रांनो. या 5 षटकात आपला खेळ किती बहरतोय हे समजणं गरजेचं आहे. कारण काल आपण पाहिले 4 षटकांमध्ये आणि 3 षटकांचा विचार जर करायला केला तर थोडस फलंदाजाला सेट होता येत नव्हतं, परंतु आता मात्र 5 षटकांमध्ये तो अवधी मिळेल. वेट अँड वॉचची भूमिका मैदानात करावी लागेल. तत्पूर्वी पुनश्च एकेरी स्वरूपातली धावसंख्या जाऊन पोहोचले महाराष्ट्रीयन 11 या अंकावरती. शेवटच्या चेंडूचा थरार. भूषण भोईर गोलंदाजी मार्क वरती. पिंपलोली संघाच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर या सीझनच्या सुरुवातीला इतक्या फॉर्म मध्ये येताना दिसत होती की तीच पिंपलोली संघ सध्या मैदानावरती गारपोली संघासाठी गोलंदाजी करते, परंतु थोडीशी निराशाजनक. दरम्यान आपण पाहतोय पहिलं षटक समाप्ती पथावरती आलाय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 12. पंचांचा इशारा घ्या. बँडेड पाठव. बँडेड केतन पाटीलचा युवा सेनेचा भगवा मानाचा. सरपंच चषक पाहूया सविता पाटील नावाचा. सरपंच चषक पाहूया सविता पाटील नावाचा. सरपंच चषक पाहूया सविता पाटील नावाचा. सरपंच चषक पाहूया सविता पाटील नावाचा.
केतन पाटील दिलदार मानिती त्यांना कर्जत कर चला कुणाल धावा जाऊया सांगे खोट्यातलं दुसरं षटक प्रगती पथावरती येतंय गोलंदाजी मार्क वरती रोशन भोईर सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात मात्र 12 धावा लागल्या जात आहेत धावपळकावरती भैरवनाथ गारपळी संघाचा स्कोर बोर्ड आपल्याला सांगतोय विदाउट नुकसान सध्या 12 परंतु विचार करायला गेलं 3 चेंडू सचिन राऊतने केले 3 चेंडू जितेंद्र पाटील यांनी केलेत परंतु प्रत्येकाचा एक चौकार आणि दुहेरी धावा म्हणजे या संबंधित 6-6 धावांवरती दोन्ही फलंदाज खेळतायत संघाची चेंडू झालेत 6 दुहेरी अंक मात्र त्यांच्यासाठी लाभदायक करतोय सुंदर फटका केला जातोय परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थोडासा अंगलट आला असता जितूभाई पाटील यांना नुकसान मात्र भोगावं लागलं असतं परंतु वेल प्लेड सध्या तरी मैदानात मात्र चांगल्या प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न जाणता राजा पिंपलोली संघाचा होताना दिसून येतोय 13 धावांवरती आपण पाहतोय 13-11 अतिशय महत्वाचा आहे मनुष्याचं आयुष्य ज्या आकड्याने संपुष्टात येतं तो 13 आकडा आपल्याला पाहायला मिळतोय परंतु सध्या मैदानावरती या 13 आकड्यातून सावरले जाणार का दोन्ही संघ ते पाहूया गोलंदाज रोशन भोईर राइट अराउंड द विकेट हा शॉर्ट पिच चेंडू समाचार घेता आला नाहीये जितू पाटील यांना मैदानात कारण शॉर्ट पिच चेंडूला फक्त टपली देण्याचं कार्य करायचं होतं परंतु चेंडू सुद्धा इतका बाउन्स होता मैदानात की त्याची उंची गाठ्टा फलीमध्ये ती फटका आला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज रोशन भोईरच्या माध्यमातून मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील द्वितीय षटक P2 चा षटक आपण पाहतोय मैदानात चालू आहे आणि गोलंदाज रोशन भोईर एक चांगला गाजलेला गोलंदाज आहे सध्या या सीझन मध्ये परफॉर्मन्स देतोय सुरेख फटका लगाला जातोय लोंगान रिजन कडे चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात एकेरी स्वरूपातली धाव एका धावेच्या माध्यमातून धावफलकात जाऊन पोहोचलाय ते अद्याप 14 अंकावरती कोणत्याही विकेटचं नुकसान नाहीये शांत आणि सेन्सिबल क्रिकेट सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन आहे धन्यवाद द्यावे आभार मानावे ते कमीच पडतायत ते आयोजकांचे कारण सरपंच ट्रॉफी आपण पाहतोय 2019 हा सुंदर आपण पाहतोय आकलेचा विचार केला गेला परंतु आता मात्र चेंडू उचलण्यात पंचांचा नो बॉलचा इशारा 1/3 चा इशारा पंचांचा मला वाटतं पाहायला मिळतोय नो बॉलचा दरम्यान धन्यवाद पंच आणि या नो बॉलने मात्र पुढचं हेलिकॉप्टर फिरलं गेलं पंचांचं कारण अद्याप आपण पाहतोय नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती हेलिकॉप्टर फिरलं जाणार फ्री हिट आपल्याला पाहायला मिळणार काल खऱ्या अर्थाने तमाम क्रीडा रसिकांना या व्यासपीठावरती नितेश तरे महत्वाचं म्हणजे पर्वणी पाहायला मिळाले कारण अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू समजले जाणारे आपले विनोद कांबळे यांचे बंधू मात्र काल पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले होते बंटी कांबळे येथे उपस्थित झाले होते खऱ्या अर्थाने त्यांचं सुद्धा कौतुक करूया कारण अतिशय एक शांत स्वभाव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला बऱ्याचशा टिप्स आम्ही त्यांच्याकडून घेतल्या जाऊया पुनश्च मैदानाकडे गोलंदाज रोशन तयार हा बाउन्स केला गेला चेंडूवरती नक्कीच शोल्डरचा इशारा पंचांनी दिलाय म्हणजे नक्की चेंडू मात्र फलंदाजच्या फळीमध्ये होता निर्धाव चेंडूची सांगता फ्री हिटचा फायदा उचलता आला नाहीये परंतु या निर्धाव चेंडूने थोडा बॅकफुट वरती टाकलाय भैरवनाथ गारपली संघाला धाव संख्या 16 या अंकावरती विराजमान आहे 16 आकडा कोणी विसरू शकत नाही मित्रांनो सुरेख फटका उंची गाठले आसमानी सफर आणि घेतलं जात आहे ते मात्र जितू पाटील साठी विकेटचं जहर आणि या जहरने पहिली विकेट सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहे पहिला हादरा भैरवनाथ गारपली संघाला दिल धड़काए तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार सामना जिंकून दाखव बारक्या मलार यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार धन्यवाद डीजे मास्टर आता नक्कीच संदीप कालन आता आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला डीजे मास्टर तुमचं मनापासून कौतुक करेल सुंदर गाणं दोन्ही लारी प्रस्तुत करतायत बारक्या एक अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू आहे सध्या ज्याच्या नावावरती हे गाणं रचलं गेलंय परंतु आता मात्र नक्कीच मी ओमकारला सांगेल गाणं सध्या मी म्हणेल बारक्याच्या ऐवजी तुमचं नाव तिथे टाकणं खूप गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीत तुमची फलंदाजी गतवर्षी मी पाहिले उपजिल्हा प्रमुख चषक सन्माननीय शरदजी टांगे साहेबांच्या माध्यमातून रंगला होता आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र तुमची खेळी कधी विसरू शकत नाही
सुरेख फटका कार्पेट पद्धतीने चेंडूला ट्रॅव्हल केला. सचिन राऊतच्या फलीमधून निघालेला लॉंग ऑन रिजनचा फटका आपण पाहतोय, ज्याच्यावरती एकेरी धाव अर्जित केली जाते. एका धावेने जर विचार करायला गेला 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. डेंजर झोन ज्याला म्हटलं जातं, आणि या 17 धावेंचा विचार करायला गेला तर अद्याप पर्यंत 2 चौकार आले ना. बाकीच्या चेंडूंवरती एकेरी बाकीचे चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले. नितेश तरे द्वितीय षटक आपण पाहतोय रोशन भोईरचं मैदानात समाप्ती पथावरती आलंय. रंजना गोटूया ड्रायव्हर जायलाय सुना दरम्यान या स्पर्धांच्या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय जीवनदादा पाटील यांचं आगमन होत आहे, आणि त्याच्या समेत आपण पाहतोय श्रीकांत पाटील साहेबांचं सुद्धा आगमन होत आहे. या दोनही मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. अतिशय चांगल्या दर्जाचा क्रिकेट सध्या नक्कीच मी मगाशीच म्हटलं होतं आयोजक आहेत, या आयोजकांचे आभार मानावे तितके कमी आहेत, कारण खऱ्या अर्थाने क्रिकेटपटूंसाठी प्लॅटफॉर्म त्यांच्या माध्यमातून तयार केले गेले आहेत. मी विनंती करेल पंचांना तिसऱ्या षटकाला सुरुवात करायची आहे. तिसऱ्या षटकासाठी प्रगती पथावरती येतोय तो गोलंदाज केतन कालन. केतन कालन तिसऱ्या षटकासाठी संघाने त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय. 5 षटकांमधलं महत्वाचं षटक तिसरं षटक आपण पाहतोय. पहिला चेंडू सामना करणार तो मात्र उजव्या हाताचा फलंदाज सचिन राऊत, एक अनुभवी असा क्रिकेटर. हो हो सुंदर आपण पाहतोय पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच मात्र तटस्थ राहत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. अद्याप पर्यंत विचार करायला गेलं तर मात्र 7 चेंडूंचा खेळ सचिन राऊतने मैदानात केलाय, परंतु 7 चेंडूंमध्ये 9 धावा धावफलकावरती लगावल्या, त्यातही एक चौकार आपण पाहिलाय आणि एका निर्धाव चेंडूंची खेळी सचिन राऊतच्या माध्यमातून पाहिली. हा सुरेख खेळण्याचा प्रयत्न, सेल्फ डिफेन्स सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सावध पावित्रा सचिन राऊतचा मैदानावरती घेतला जातोय. या पावित्र्याने मात्र निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज केतन कालन. मी म्हटलं होतं अनुभवी क्रिकेटर कशाला म्हटलं जातं, कारण चेंडू सोडला परंतु त्याच्यानंतर या मॅच मधला पहिला षटकार सचिन राऊतच्या नावावरती कोरला जात आहे. मी कालही वक्तव्य केलं होतं. सीटी बजाए बीट लोकांच्या लक्षात आहे, परंतु चंद्रावरती नंतर ज्या मोहिमा राबवल्या त्याचा कोणी विचार केला गेला नाही. कारण सध्या तरी मैदानात पहिला षटकार लोकांच्या लक्षात राहणार, या मॅच मधला नंतर येणारे षटकार मात्र लोक विसरणार. काल सुद्धा आपण पाहिलं तर पहिलं मेडल षटक शंकर कोंडेचं या मैदानात लगावलं गेलं. सुंदर फटका लगावण्याचा प्रयत्न हातीघाई केली जात होते, परंतु ओमकार तुपे वेट अँड वॉचच्या भूमिकेवरती होते. इशारा दिला सचिन राऊत यांना आणि वेळीच सावरलं मैदानात. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज केतन कालनच्या माध्यमातून. दरम्यान या स्पर्धांच्या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्सची जी सोय केली गेली आहे आणि खऱ्या अर्थाने आमचे डॉक्टर सुद्धा उपलब्ध होतील. सन्माननीय सालुंके हॉस्पिटल यांच्या माध्यमातून ही सोय केली गेली. निलेश सालुंके जर आपण उपस्थित झाला असेल. अट्रॅक्टिव्ह मोमेंट मॅच मधला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा हादरा, दुसरा गडी गारद, दुसऱ्या विकेटचा पतन सध्या तरी भैरवनाथ गारपोली संघाला.
जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय ओमकार तुपे आणि त्याच्या समेत आता मात्र बंटी मते वंडर बॉय ज्याला म्हटलं जात आहे. अतिशय सुंदररित्या गोलंदाजी केतन कालांचे मैदानात अधिकृत 5 चेंडूंची फेक आहे. पंचांचा मात्र आता डाव्या इष्टीच्या अतिरिक्त बाजूने जाणाऱ्या चेंडूवरती स्वैरचा इशारा येतोय. पहिला या मॅच मधला बोनस. मी नेहमी म्हणतो मित्रांनो, दिवाळी दुसरा बोनस. दिवाळी आणि दसऱ्यानंतर मात्र मैदानात विचार करायला गेला तर कामगाराला पगार येतो तो म्हणजे दिवाळी दसऱ्याचा बोनस. परंतु आता क्रिकेटमध्ये साहजिकचपणे प्रत्येक वेळी बोनस पाहायला मिळतो तो स्वैर चेंडूच्या पद्धतीत. हा सुंदररित्या गोलंदाजी. आता मात्र बंटी मतेला मैदानात समजावं लागेल की अद्यापपर्यंत विचार करायला गेला तर विचार करता करता मात्र 5 निर्धाव चेंडूंची खेळे सध्या भैरवनाथ गारपोली संघ मैदानात साकारतोय. या 5 चेंडूंचा विचार केला मैदानात तर म्हणजे तुमच्या माध्यमातून एक षटक नक्कीच मी म्हणेल 3 षटकांमध्ये कमी झालंय. साहजिकच आहे ते होणं गरजेचं होतं परंतु ते पिंपलोली संघासाठी फायदेशीर आहे. परंतु आता गारपोली संघाला फलंदाजीचा उच्चांक गाठावा लागेल आणि त्याच्यासाठी मात्र आपल्या स्ट्राईक वरती लक्ष केंद्रित करावं लागेल. डीजे या पुढील होणारा सामना नेरल बाजारपेठ वर्सेस अष्टविनायक अमराई. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती नाणेफेक करण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचंय. नेरल बाजारपेठ वर्सेस अष्टविनायक अमराई दोन्ही संघाचे कर्णधार मध्यंतरापर्यंत आपण नाणेफेकसाठी या व्यासपीठावरती हवेत. नक्कीच श्री 11 नेरल वर्सेस अष्टविनायक अमराई दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती नाणेफेक करण्यासाठी आपण व्यासपीठाकडे त्वरित यायचंय. जाऊया मैदानाकडे. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी. गोलंदाज सांघिक खोट्यातला चौथा आणि दुसरा वैयक्तिक षटक हाताळतोय भूषण भोईर. हो वेल प्ले. सध्या पंच मात्र लक्ष वेधून घेत आहेत. डाव्या इष्टीच्या अतिरिक्त बाजूने जाणारा चेंडू ओमकार तुपे सध्या मैदानात आपण पाहतोय आला मात्र वंडांच्या विकेट वरती पाहिजे तितकी संधी ओमकार तुपेंना अजून मैदानात मिळाली नाहीये. परंतु ओमकार तुपेंचं ते वैशिष्ट्य फलंदाजीच्या स्वरूपातला गतवर्षी भैरवनाथ गारपोली संघाला तारणार ठरलेला फलंदाज आहे. परंतु आता मैदानात कोणत्या प्रकारची फलंदाजी करतोय या सगळ्या गोष्टींकडे लक्ष लागलंय. त्याचं उत्तर घेऊया मैदानातच. सहल अतिशय चांगल्या पद्धतीचा फुटवर्क पाहायला मिळाला कारण चेंडू तसा आला आणि त्या पद्धतीत खेळ साकारलाय. ओमकार तुपेने मैदानात आपलं वैयक्तिक खातं सध्या ओमकार तुपे खेळताना दिसून येतोय. खोलतोय आणि या खोलण्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्याप पर्यंत 26 या अंकावरती.
लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें। चेक हॅलो चेक चेक सुंदर फटकेबाजी सध्या मैदानात आपण पाहतोय वंडर बॉय बंटी मते याच्याकडून घेतली जाते। ज्या पद्धतीत आपण पाहतोय पहिला षटकाराला त्याच्यानंतर चौकार आणि सुरुवात पहा कशी करून देतोय आणि या दोन पटक्यांनी धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्याप 36 अंकावरती। मित्रांनो विचार करायला गेलं सध्या लग्न सराई आहे आणि 36 आकडा सध्या धावपळकावरती लागला जातोय। हे 36 गुण जुळवायचे आहेत पिंपलोली आणि गारपोली संघाचे। लग्न मंडपात पाहतोय आपण तमाम प्रेक्षक सुद्धा उपस्थित आहेत आशीर्वादाच्या स्वरूपातल्या अक्षता घेऊन, परंतु कोणत्या नवऱ्याला आणि कोणत्या नवरीला मात्र या मैदानातून परतावं लागेल ते पाहूया। दरम्यान नक्कीच आपण पाहतोय थोडस तांत्रिक बिघाडामुळे आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा पाहता आलं नाही, क्षमस्व। जाऊया मैदानाकडे। हा सुंदर गोलंदाजी आता गोलंदाजाच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न भूषण भोईर ज्याने पहिल्या षटकाचा विचार करायला गेला। मॅनेटरी पॉवर मध्ये 2 चौकार काढून 12 धावा खर्च केल्या होत्या, कोणत्याही विकेटचं नुकसान नव्हतं, परंतु इथे मात्र अद्याप पर्यंत 12 धावा खर्च करतोय अधिकृत 4 चेंडूच्या फिक्यांती। वेल प्ले दोन्ही संघाचे मनाच्या अंतःकरणापासून कौतुक करूया, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा मित्रांनो। हे दोन्ही संघ आजच्या रजनीमधले पहिले हिरो आहेत। हा विकेटचं पतन वंडर बॉय बंटी मतेच्या पारीचा अंत। पुढचा हादरा आपण पाहिलाय भैरवनाथ गारपोली संघ थोडा संकटात सापडतोय, डचमलतोय, परंतु डचमलण्याला वावरलं जाणार का सावरलं जाणार का या सगळ्या गोष्टींचा विचार करूया पुढच्या चेंडूवरती। डीजे बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है। जाऊया मैदानाकडे। भूषण भोईरच्या गोलंदाजीकडे सुंदर अशी गोलंदाजी भूषण भोईरच्या माध्यमातून। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय भूषण राऊत यांचं आगमन झालंय। विनंती आपणास व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय। जाऊया स्कोर बोर्ड कडे आपण पाहतोय भूषण भोईरचा पुढचा चेंडू। हा सुंदर फटका खेळण्याच्या नादात थोडस दिशाहीन फलंदाजी पाहायला मिळते, परंतु लेग बाईकच्या स्वरूपात मला वाटतं एक धाव पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने सध्या तरी भूषण भोईर या गोलंदाजाचं षटक समाप्ती पथावरती येत आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 4 षटकांच्या अंती 38 या अंकावरती। 38 आपण पाहतोय सध्या धावपळकात जाऊन पोहोचलाय भैरवनाथ गारपोली संघाचा। पुढील होणारा सामना नेरल वर्सेस अमराई। दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती नाणेफेक करण्यासाठी आपण व्यासपीठाकडे त्वरित यायचंय। श्री 11 नेरल वर्सेस अष्टविनायक अमराई दोन्ही संघाचे कर्णधार। चला त्वरित नाणेफेक करण्यासाठी
दरम्यान स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय सध्या मैदानात संकेत हडप अजूनही खऱ्या अर्थाने एक नाव गाजलं गेलं UGPL मध्ये. आपण पाहत होतो डिक्सल संघाचा संकेत जो कधी फलंदाजीसाठी आणि गोलंदाजीसाठी क्रिकेटच्या मॅच साठी मात्र कधी मैदानात उतरला नाही, परंतु UGPL मध्ये मात्र आपल्या संघासाठी अतिशय चांगली कामगिरी करताना दिसला. संकेत हडप सध्या फलंदाजी मार्क वरती. सुंदर असा फटका स्टेट ड्राइव्ह केला गेला पंचांच्या डोक्यावरून. चेंडू मात्र सीमा रेगतला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, अति घाई करण्याचा प्रयत्न. फलंदाज संकेत हडप बाद. झटका दिला जातोय संकेत हडपच्या स्वरूपात भैरवनाथ गारपोलीस संघ. आणि सध्या तरी मी तर म्हणेल ओमकार तुपे सुद्धा मैदानात आकलीची फलंदाजी करत नाहीयेत, कारण थोडस तारणाची गरज आहे. कारण ओमकार तुपे 5वं षटक प्रगती पथावरती आहे. तमाम प्रेक्षक सध्या तुमच्या फलंदाजीची वाट पाहत आहेत, परंतु काय घडेल मैदानात ते पाहूया. अजून बराचसा पल्ला गाठायचा आहे, कारण सध्या विचार करायला गेला 5 षटकांचा तर 50 धावा अपेक्षित असेल. दरम्यान आपण पाहतोय संदेश पाटील आणि महेश सावंत उपस्थित झालेत. दोघांचंही मनापासून स्वागत आहे. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स कडे जाणार 5 चेंडू झाल्याच्या नंतर. तत्पूर्वी आपण पाहतोय सुभाष सोनावले गोलंदाजी मार्क वरती. अतिशय चांगले जवळचे मित्र आहेत सुभाष सोनावले आमचे. पाहूया काय करते मैदानात. सुंदर फटका, अतिशय आपण पाहतोय चांगला अट्रॅक्टिव्ह मोमेंट मॅच मध्ये टिपलं जात आहे. मास्टर. दरम्यान आपण पाहतोय या आयोजकांमधला एक व्यक्तिमत्व रजत मसे यांचे मोठे बंधू अमर मसे इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. सन्माननीय अमर मसे या आपण व्यासपीठावरती. सुभाष सोनावले सध्या गोलंदाजी मार्कवर. हा सुंदर फटका करून दिलाय. चेंडू टिप मिड विकेट रेझन कडे. एकच धाव दिली जाते, कारण क्रिकेट आहे. जर विचार करायला गेला मैदानाचा अभ्यास फलंदाजासाठी महत्वपूर्ण आहे. ज्या प्रमाणात ज्या ताकदीत तुम्ही फटका खेळता त्या प्रमाणात त्या ताकदीत क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानात घडलं जातं. जेवढ्या प्रमाणे संत क्रिकेट केला मैदानात संत फटका असेल दुहेरी तिहेरी धावांचं कॉन्सन्ट्रेट वाढलं जातं. परंतु काय घडते ते पाहूया. पुढचा चेंडू सुभाष कालांचा. सोनावले सुंदर फटका, परंतु यष्टीरक्षकाची चुकी आणि कव्हरचा खेळाडू मात्र चुकी करतोय. दरम्यान चेंडू सीमारेखा पार. 4 धावांसाठी 22च्या स्वरूपातला खणखणीत चौका. देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा देवा, देवा रे देवा तुला उगाच माहितीत मायाळू बनवाडू. देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा देवा, देवा रे देवा तुला उगाच माहितीत मायाळू बनवाडू. याला पाशिंग पाजून बसलोय असं तरी नका काढू. क्या बात है. अजय जाधव यांचं पारितोषिक येते. निकेश राऊत रिव्हर्स स्वीपचा षटकार 500 रुपयांचे मानकरी. हे तर खरं गणित आहे. आणि इथेच तर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याच्या नादात निकेश राऊत यांच्या पारीचा अंत होत आहे. अजय जाधव लालूच दिली, परंतु त्या लालूचीला भर पडली ती निकेश राऊत यांच्याकडून. दरम्यान आपण पाहतोय उत्तमरित्या गोलंदाजी सध्या गोलंदाज सुभाष सोनावलेची, कारण ज्या पद्धतीत गोलंदाजी होते ती अप्रतिम आहे. कारण धावसंख्येचा डोंगर तत्पूर्वी जर विचार करायला गेला 50 धावा आतापर्यंत धावफलकावरती झलकायला हव्या होत्या, परंतु धावसंख्या जाऊन पोहोचले ती 44 अंकावरती. पाहूया अजूनही जर विचार करायला गेला तर या षटकामधला शेवटच्या चेंडूचा थरार बाकी आहे. 5वं षटक प्रगती पथावरती आहे आणि या 5व्या षटकात कितपत धावा कुठल्या जाणार. षटकाराला तर आमच्या अपेक्षेनुसार 50 धावा घेतील आणि चौकाराला तर 48 आणि नाही आला तर मात्र तिथेच धावा थांबतील. परंतु पाहूया काय घडतंय. शेवटच्या चेंडूचा थरार आहे. प्रथम सत्र संपायला सुरुवात. शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज सुभाष सोनावले सध्या मैदानात.
सुंदर फटका लगावला जातो. एकेरी स्वरूपातली धाव, दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली गेली आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तिसऱ्या धावेसाठी अपयश येत आहे. तिसऱ्या धावेला विकेट. 2 धावेच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्याप 46 अंकावरती. विजयासाठी 47 धावसंख्येची गरज आहे. तत्पूर्वी जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, कारण सध्या दोन्ही कर्णधार येथे उपस्थित झालेत पुढील सामन्यासाठी. आपण पाहतोय संदेश पाटील श्री 11 संघाचा कर्णधार, तर एकीकडे अष्टविनायक अमराई संघाचा महेश सावंत. दोन्ही कर्णधारांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. डीजे दरम्यान सन्माननीय सुनील भोईर साहेब येथे उपस्थित झालेत. यांना विनंती करेल की पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्या हस्ते करायचा आहे. श्री 11 नेरळ संघाचे संघ मालक सन्माननीय नरेंद्रजी गोमारे यांचं आगमन झालंय. विनंती आपणास नरेंद्रजी गोमारे व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. नरेंद्रजी गोमारे या आपण व्यासपीठावरती. त्यांच्या समवेत कर्जत असोसिएशन पदाधिकारी चेतन शिंदे, आपणास सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. जाऊया मैदानाकडे, परंतु तत्पूर्वी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार उपस्थित झालेत. मी मान्यवरांना विनंती करेल की आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. जाऊया दोन्ही कर्णधारांकडे. आपण पाहतोय संदेश पाटील येथे उपस्थित आहेत. प्रथमतः संदेश पाटील यांच्याकडे जाईल. संदेश पाटील, आजही या सीझनची खिली जर अवतरली तर खरोखर एक चांगल्या दर्जाचा क्रिकेटचा खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतो, परंतु मी त्या क्रिकेटमध्ये घेऊन जाईल जी सीएम ट्रॉफी आणि KPL इथे येऊन पोहोचेल. कारण सीएम ट्रॉफीचा विषय, कारण ज्या सीएम ट्रॉफीचा विचार करायला गेला, जामरुख संघाने प्रथम क्रमांकाचं प्राइज पटकावला आणि अरविंद बांगर मालिकावीरचा किताब घेऊन गेला. जवळजवळ विचार करायला गेला तर बऱ्याचशा संघाने तिथे सहभाग नोंदवला होता. त्याच अरविंद बांगरला मालिकावीराच्या किताबासाठी तुम्ही भाग पाडला असं मी जाहीरपणे म्हणेल. परंतु तुमच्या गोलंदाजीवरती त्याने बॅक टू बॅक 4 षटकार लगावले आणि KPL मध्ये त्याच गोलंदाजाला विचार करायला गेलं तर तुम्ही एकही धाव काढून दिली नाहीत. आता सध्या अष्टविनायक अमराई संघाच्या बाबतीत खेळायचं झालं तर महेश सावंत आणि सागर सावंत यांच्या विरोधात कोणत्या प्रकारचा खेळ, कोणत्या प्रकारचा अभ्यास मैदानात कामी लावाल? ऍक्च्युली अभ्यास असं काही नसतं. जे आपण ग्राउंड मध्ये करतो तेच महत्वाचं असतं. प्रेशर मध्ये यायचं नाही आणि बेसिक्स, मेन म्हणजे बेसिक्स शिवाय काही नाही. धन्यवाद संदेश पाटील. त्याच्यानंतर जाऊया, आपण पाहतोय एक चांगलं नेतृत्व, हँडसम चार्मिंग बॉय महेश सावंत येथे उपस्थित आहेत. वेल महेश, विचार करायला गेलं महेश, एक 2 वर्षांपूर्वीचा अभ्यास तुमच्या अष्टविनायक अमराई संघाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अव्वल दर्जाच्या स्थानावरती होतं. गत वर्षापासून थोडंसं बॅकफुट वरती आलात, या वर्षी सुद्धा कमी क्रिकेट खेळताना दिसून आलात, परंतु आता सध्या श्री 11 नेरळ संघ आगेकूच करतोय, जो सध्या जाऊन पोहोचलाय रँकिंग मध्ये. त्यांच्या विरोधात खेळताना संदेश पाटीलची बरोबर खेळताना व्यूहरचना काय असेल? आधी तर टॉस विन झालो तर आहे, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊ आणि कमी स्कोर मध्ये नेरळ संघाला थांबवण्याचा प्रयत्न करू आणि आमचा चांगला खेळ दाखवायचा प्रयत्न. धन्यवाद महेश सावंत आणि संदेश पाटील, तुम्हाला या सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. आणि नक्कीच आपण विनंती करेल, मान्यवर येथे उपस्थित झालेत, सन्माननीय किरण राऊत इथे उपस्थित होत आहेत, त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. सन्माननीय किरण राऊत. पंचांना विनंती आहे सामन्याला त्वरित सुरुवात करायची. आपण पाहतोय सध्या मैदानात 47 धावांचं टार्गेट आहे आणि टार्गेट चेस करायचंय. येणारी 5 षटके महत्वाची आहेत. अतिशय आपण पाहतोय आमचा समालोचन कक्ष सुद्धा भरला गेलाय. नक्कीच त्याच्यानंतर द्वितीय सामन्याला त्यांची वर्णी लागेल, परंतु सध्या मैदानाकडे वळूया. आपण पाहतोय पहिला सामना रंगला जातोय, तो म्हणजे भैरवनाथ गारपले वर्सेस जाणता राजा पिंपलोली.
त्याच समेत आपण पाहतोय सन्माननीय विशाल शिंदे आणि रुपेश राऊत यांचं सुद्धा आगमन होत आहे. विनंती आपणास व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. दरम्यान सन्माननीय राजेंद्र राऊत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आपणास व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. जाऊया मित्रांनो, वंडर बॉय बंटी मतेचा पहिला चेंडू द्वितीय सत्रातला सुंदर फटका लगावलाय, परंतु या फटक्यावरती आहा काय करताय दिगंबर राऊत मैदानात मला माहित नाहीये, परंतु वेट अँड वॉच केलं, परंतु उशिरा धाव घेतल्याने हा झेल सुटलाय दिगंबर राऊत. मी तर नक्कीच म्हणेल, कारण अट्रॅक्टिव्ह मोमेंट सध्या मैदानात टिपलं गेलं होतं आमच्या कॅमेरामनने. विघ्नेश मला वाटतं कॅमेऱ्यावरती पहिलं षटक प्रगती पथावरती गोलंदाजी मार्क वरती वंडरबाय बंटी मते. हा सुंदर गोलंदाजी बंटी मतेची मैदानात आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजाच्या माध्यमातून जी गरज आहे सध्या तरी बैरनाथ गारपले संघाला. आहा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अपील तंत्राचा वापर केला जातोय. वाखडण्याजोगी गोलंदाजी आहे आता सध्या तरी बंटी मतेची, कारण विचार करायला गेला संघ आहे आणि संघाची धावसंख्येचा तुटपुंजा स्वरूपात या धावसंख्येत मी तर म्हणेल 5 षटकांचा विचार करायला गेलं तर, कारण सध्या समोर जाणता राजा पिंपळी संघ आहे ज्याची फलंदाजी खूप चांगली आहे भूषण भोईर आणि रोशन भोईरच्या स्वरूपात. हा उत्तमरित्या गोलंदाजी अभ्यास तंत्र क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळतोय बंटी मतेच्या गोलंदाजीवर. पुढचा चेंडू बंटी मतेचा. अप्रतिम सेम चेंडू आहेत, परंतु ते चेंडू जाणणं खूप गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीत बंटी मतेची गोलंदाजी आहे मी खऱ्या अर्थाने नक्कीच सांगेल. एक जर विचार करायला गेला तर मात्र वरसई पेनच्या मैदानावरती सेम पद्धतीचे चेंडू फेकले घेत जात होते. एकही फलंदाज शफल होऊन खेळताना दिसत नव्हता, कारण ऑफ साईडची दिशा त्यांच्यासाठी लाभदायक होती. हा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. एकच धाव धावफलकावरती लागली जाते. पहिला षटक समाप्ती पथावरती येत आहे. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतो एकच धाव धावफलकावरती लागली जाते. जर विचार करायला गेला बंटी मतेने पहिल्या चेंडूत जर जाणता राजा पिंपळी संघाचा श्री गणेशक करून दिला नाही नसता तर मात्र येई शंकर कोंडेच्या बरोबरीचं षटक मैदानात पाहायला मिळालं असतं, जे मेडल ठरलं असतं. परंतु वेल प्ले सध्या गारपोली संघ चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळ करताना दिसून येतोय. अतिशय आपण पाहतोय आमचं समालोचन गजबजलं गेलंय. कक्ष आपण पाहतोय ज्या कक्षामध्ये महेश कदमची वर्णी लागली. विनंती करेल दुसऱ्या षटकासाठी महेश कदम यांना. हॅलो यस थँक्यू. 24 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती एकूण 46 धावसंख्येची अतिशय चांगली स्पर्धा. कर्जत मधील पहिली मानाची स्पर्धा तुम्ही पाहू शकाल आणि युवा सेना शिवसेना यांच्या वतीने आणि मैत्रीपूर्वक सामने चालू असणार आहे. साई श्रद्धा चषक आणि सरपंच चषक 2019 पहिल्याच पर्व आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नाईट रजनी आहेत. बरेचसे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या दरम्यान मात्र उपस्थित झालेत, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे tenniscricket.in ची सर्व टीम, त्याचबरोबर आमचे डीजे ऑपरेटर आणि आमचा समालोचक कक्ष सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत. दुसरा षटक पहिला चेंडू आपण पाहतोय की ऑफस्ट्रिकच्या बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधल्या 22व्या क्रमांकाचं पालन केलं जातं. 1 धावसंख्येने मात्र वाढ होईल. ज्या पिंपळी संघाकडे सर्वांच्या आशा आहेत की पिंपळी संघ ज्या माध्यमातून फॉर्म मध्ये खेळतोय तो पिंपळी संघ मात्र आता 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 धावसंख्येवर थांबलाय. कुठेतरी रेड सिग्नल
लागल्या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल तर पिंपळी संघाच्या बाजूने, कारण या पिंपळी संघाच्या बाजूने बरेचसे रेकॉर्ड्स आहेत. त्याचबरोबर गारपोली संघ जवळचा संघ आहे, या मैदानाच्या बाजूचा संघ आहे. प्रॅक्टिस सुद्धा या मैदानावर त्यांनी केली आहे असं आम्हाला सांगितलं होतं. यावेळेस ब्लॉकल मध्ये चेंडू अतिशय चांगला, गती सुद्धा अतिशय चांगली होती, टप्पा सुद्धा अतिशय चांगला होता. पण यावेळेस एकच धाव मात्र निश्चितच मिळते आणि एक धाव संख्येच्या मदतीने गुणलेखक सर आम्हाला सांगतात की 3 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. स्पर्धा म्हटले की आयोजन सुद्धा तुमच्या हातात आलं, कष्ट आले, पराकष्ट आले आणि त्यानंतर रजनीला मात्र स्वरूप मात्र निर्माण होतं. आणि ह्या वर्षी जसं आपण पाहिलं गेल्या वर्षी अमर मिसाळ सरांची मात्र स्पर्धा होती, पण यावेळेस डिक्सरच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. चांगला फटका गॅप मधून चेंडूला काढला सरळ 4 धाव संख्येसाठी. ही सुरुवात आहे, अशी सुरुवात पाहिजे ते जानता राजा पिंपळी संघाला. येस येस थँक्यू. धावसंख्या पोहोचली ती 7 या अंकावर. सुरुवात अतिशय चांगली. जसं आपण म्हटलं होतं की सुरुवात धीम्या गतीने चालू होती, कासव थोडासा हळू चालत होता, पण त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल कासव आणि सशाच्या गोष्टीमध्ये कासव जिंकला होता. पण आता खऱ्या पिंपळी संघ मात्र जिंकणार का हे सर्वांना बघायचं आहे. या चौकारांनी थोड्याशा आशा वाढल्या असतील, कारण 47 धावसंख्येचं टार्गेट आहे. ही खेळपट्टी कोणाच्या बाजूने जाईल ह्याकडे सुद्धा लक्ष. काल आपण विचार केला तर मोठे मोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळले, पण त्या मोठ्या मोठ्या संघांना पराभूत करून बुतिवली संघ मात्र पुढे दाखल झाला. म्हणून आज क्रिकेटमध्ये काय होणार आहे याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. 8 संघ तब्बल मात्र या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात, आजच्या रात्रीमध्ये खेळतात. पहिला सामना आहे शॉर्ट प्लेन, हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असेल किंवा नसेल, पण चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स 4 धाव संख्येसाठी. येस थँक्यू. शिवसेना म्हटलं की तुमच्याकडे वाघाचं काळीज आलंच पाहिजे, कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की ध्येय प्राप्तीसाठी तुम्ही आतोनात प्रयत्न करा, मग जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच इतिहास घडवतात आणि त्याच वेड्यांचा इतिहास हुशार लोक वाचतात. म्हणजे आज तुम्हाला इतिहास घडवायचा आहे. आज युवा सेना ही खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा रंगली जाते. या स्पर्धेमध्ये सर्व काही तुम्हाला पाहायला मिळतंय. उंच पुरा ट्रॉफी, त्याचबरोबर युट्यूब लाईव्ह, त्यानंतर ऑफिशियल पंच आमचे जोडीला आहेत. हवे चेंडू, एलिव्हेशन आपण पाहतोय की थोडस कमी पडते का नाही. एलिव्हेशन सुद्धा चांगलं, चेंडू सरळ जातोय धीम्या गतीच्या बाहेर. 6 धाव संख्येसाठी. खऱ्या अर्थाने आपण विचार केला सुरुवात थोडीशी धीम्या गतीने झाली होती, त्यानंतर वार केले जातात रोशन भोईर कडनं, कारण माहिती भूषण भोईर एक धाव मात्र काढतोय आपल्या संघासाठी. आणि चौकार, 2 चौकार आणि 1 षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या तब्बल पोहोचली ती 17 या अंकावर. चांगली सुरुवात तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेच्या दरम्यान पिंपळी संघाकडनं. आज आम्ही थांबणार नाही, कारण आमची जरी सुरुवात धीम्या गतीने झाली असेल, आम्ही सेट झालोय आता खऱ्या अर्थाने. प्रत्येक चेंडूवर आम्ही वार करणार, हेच आमचा हेतू आहे. यावेळेस कार्पल लेवलचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सरसावला, 1 धाव मात्र निश्चितच मिळते. गारपोली संघाचं आपण पाहिलं तर पहिलं षटक मनोज मते यांनी मात्र हाताळलं होतं. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक होतं आणि या P1च्या षटकामध्ये केवळ 1च धाव मात्र दिली, म्हणजे गोल्डन षटक म्हणावं लागेल गारपोली संघाकडनं. त्याचबरोबर तुम्ही दुसरं षटक पाहू शकाल, साजिद हा गोलंदाज तयार आहे. यावेळेस अतिशय चांगला चेंडू, टप्पा तुम्ही पाहू शकाल चांगला आहे, पण पंचामल सांगतात ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर आहे. वाईड मात्र येतोय, वाईडच्या माध्यमातून स्कोर कार्ड मध्ये बदल होईल. 19 धावसंख्या मात्र धावफलकावर लागले. 19 रन्स इन स्कोरबोर्ड, 19 धावा मात्र धावफलकावर आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस नो निश्चितच येईल, कारण विमारचा नो आहे. 1 धाव मात्र पळतोय कारण त्यांना फलंदाज जीव वाचवण्यासाठी, पण 1+1 अशा 2 धावा मात्र मिळतील. यानंतर जसं हेलिकॉप्टरच्या पात्या फिरतात तसे बोट मात्र फिरणार आहेत, आणि या फ्रीच्या चेंडूवर किती धावा मात्र मिळणार याकडे सुद्धा आपण लक्ष देणार आहोत. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल, 21 धावा मात्र धावफलकावर आहेत. फ्रीचा चेंडू
बघूया फ्रीटच्या चेंडूवर किती धावा येतात. कारण आपण विचार केला की 2007 पासून फ्रीटला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक फॉर्मॅट मध्ये फ्रीट आला आणि त्यानंतर आपण बघतो प्रत्येक फलंदाजांनी फ्रीटचा वापर सुद्धा योग्य प्रकारे मात्र केलाय. यावेळेस बघूया आपण यावेळेस गती परिवर्तन, पण पंच आम्हाला सांगतायत की वाईड येतोय. गोलंदाजाला झाले तरी काय, कारण पहिले जर तुम्ही चेंडू बघितले होते तर एक एक धाव देत होता, पण त्यानंतर जेव्हा आक्रमण केलं गोलंदाजाच्या बौद्धिक क्षमतेवर जेव्हा वार केला त्यानंतर खऱ्या अर्थाने गोलंदाजाची लेंथ बदलली आणि लेंथ बदलल्यानंतर धावा सुद्धा या गोलंदाजांनी बहाल केल्या. हा 10वा चेंडू असेल या गोलंदाजाच्या माध्यमातून, कारण 10 चेंडू या गोलंदाजाने आतापर्यंत फेकले आणि या दुसऱ्या षटकाचा खेळ आता मात्र संपुष्टात येतोय. 23 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. येणारे 18 चेंडू आणि आता 24 धाव संख्येचं समीकरण आहे. मॅच कुठे होती? मॅच होती 1 धाव संख्येवर 1 षटकाच्या समाप्तीनंतर. त्यानंतर संघर्ष तुम्ही पाहिला, प्रयत्न पाहिला पिंपळी संघाचा आणि धावसंख्या पोहोचली 23 धाव संख्येपर्यंत, म्हणजे 22 धावा मात्र धावफलकावर लागल्या या षटकाच्या माध्यमातून. 2 षटकाचा खेळ संपलाय. 23 धावा बिनबाद 23 अशी सुरुवात आहे. यस धन्यवाद डीजे मास्टर. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धांना सदिच्छा भेट देण्यासाठी किरण पालकर साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपणास किरण पालकर आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. तर 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 24 धावसंख्येची समीकरण आता थोडस जवळ आलं आहे. नितेश, ही खऱ्या अर्थाने रणनीती आहे या 2 फलंदाजांची, कारण पहिलं षटक जे चांगलं होतं मनोज मतेचं त्या षटकावर मात्र सिंगल मिळवली, मेडन ओव्हर सुद्धा दिली नाही या खेळाडूंनी आणि त्यानंतर दुसरं षटक आक्रमण चढवलं आणि आक्रमण चढवल्यानंतर 23 धावा मात्र धावफलकावर आहेत. या ठिकाणी सन्माननीय विशाल मोडक आणि उदय मोडक आणि विशाल सामंत या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालंय. विनंती आपणास व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. तर बघूया 18 चेंडू आणि विजयासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजाच्या उंबरठ्यावर येतोय मनोज मते, कारण तुम्ही पाहिलं असेल 2 षटकाचं प्रतिबंध षटक होतं आणि या 2 षटकाचं प्रतिबंध असल्यानंतर आता 5 क्षेत्ररक्षक 5 विभागामध्ये असतील. जसं आपण म्हणतो की इलेक्शन लागण्याच्या अगोदर आचारसंहिता असते, तसे 2 षटकासाठी आचारसंहिता होती आणि ती आचारसंहिता मात्र आता हटवली आणि 3 षटका असतील. 18 चेंडू आणि विजयासाठी आता 24 धावसंख्येची गरज आहे. मॅच अतिशय चांगली आहे 2 संघादरम्यान. बघा गोलंदाजाचा चेंडू पडल्यानंतर थोडस वळण घेतोय, अतिशय योग्य टप्प्यावर वापर करतोय. वेग सुद्धा या गोलंदाजाकडे अप्रतिम आहे आणि या गोलंदाजाकडे खासियत असलेलं म्हणजे त्याच्या उंचीनुसार त्यांनी गोलंदाजाने टप्प्याचा फायदा घेतलाय. पहिला चेंडू मात्र जातोय एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्येसाठी आणि 1 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय 24 धावा. हा चांगला चेंडू, यावेळेस गोलवर टप्पा होता चेंडूचा आणि त्यानंतर पण सांगतात की बाईकच्या स्वरूपामध्ये 1-1 धाव मात्र जोडली जाते. इथेच तुम्ही बघाल तर मैदानामध्ये बाईकच्या स्वरूपामध्ये धावा जाम दिल्या जातात गोलंदाजाकडनं. फलंदाजांना त्याचा फायदा सुद्धा मात्र होतो. मराठी राष्ट्र म्हटलं जातं वेळेला केळं पण चालतं आणि तसंच क्रिकेटमध्ये तुम्ही पाहाल तर लेग बाईच्या धावाने सुद्धा धावफलक वाढता येऊ शकतो गिरीश, आणि तेच काम मात्र चालू पिंपळी संघाकडनं. पुढे येऊन फुटवर्कचा वापर केला होता पण चेंडू ऑफ स्टेकच्या बाहेर आहे. वाईटच्या माध्यमातून अजून 1 धाव मात्र मिळेल आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 26 धावा मात्र धावफलकावर आहेत. 16 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे आता 21 धावसंख्येची. 16 चेंडू 21 धावा. अजून मॅच गेली नाहीये. मॅच मध्ये 30 ट्विस्ट आहे, मॅच मध्ये तेज दहशत आहे, मॅच मध्ये तेज दरारा आहे आणि तेच बघूया आपण मैदानात. यावेळेस मिस टायमिंग फटका हवे चेंडू आहे. जितू पाटील सर मात्र इथं उपस्थित होत आहेत, पण तत्पूर्वी 2 धावा चित्त्याच्या चबळ्याने पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पोहोचली 28, बिनबाद 28 अशी चांगली सुरुवात आहे. यस संदीप. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय कल्पेश देशमुख साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपणास व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. कल्पेश देशमुख या आपण व्यासपीठावरती आयोजक आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत. एक सिंगल मात्र मिळवली जाते. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू क्रॉस झाल्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक सिंगल मिळाल्यानंतर धावसंख्येमध्ये बदल. 29 धावा, 29 रन्स इन स्कोर बोर्ड.
तुम्ही पाहाल तर गोलंदाज मनोज मते आपलं वैयक्तिक दुसरं षटक मात्र हा गोलंदाज हाताळतोय. दुसरं षटक जो होतं साजिदचं अतिशय मागणं पडलं 22 धावा म्हणजे भरपूर महागडं षटक पडलं. यावेळेस एलिव्हेशन चांगलं फटका सुद्धा दर्जेदार चेंडू जातोय सरळ पंच सांगतात आम्हाला सरळ 4 धावसंख्येसाठी चेंडू जातोय. येस थँक्यू 33 धावा बिनबाद 33 अशी सुरुवात आहे या फलंदाजांची. तिथेच आपण पाहतोय की पंचामळ सांगतात की अवंतर धावा आहे. अवंतर धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल 34 धावा मात्र 10 फलकावर आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर जो गोलंदाज मनोज मते ज्या गोलंदाजीने मात्र चेंडू टाकला होता चौकार आला होता त्यामध्ये अतिशय चांगला फटका जो स्ट्राईक एंडला खेळतोय फलंदाज भूषण भोईर त्याच्या माध्यमातून त्याच बॅटीची एच आणि भूषण भोईर स्वतः सांगतो की मी आउट आहे आणि पहिला धक्का मात्र बसला पिंपळी संघाला भूषण भोईरच्या स्वरूपामध्ये एकूण 34 धावसंख्येवर. Yes, thank you. 34 रन्स 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत लढावाच लागेल. जसं आपण पाहिलं असेल की टॉसवर एखाद्या संघाला आपण विजय द्यायचो पण आता ते राहणार नाहीये. कंपल्सरी चेसिंग म्हणजे पहिला बॅटिंग करणारा संघ या स्पर्धेमध्ये विजयी घोषित केला जाईल असे भरपूर नियम आलेत आता या क्रिकेटच्या माध्यमातून. कारण की पहिल्याच्या क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये फार मोठे बदल झालेत. पहिल्याच्या काळामध्ये बॅट नसल्या तरी धोपाटण्याने काम चालायचं. आता प्रत्येक बॅट प्रत्येकाची चॉईस वरनं मात्र आपल्याला दिसते. पहिल्याच्या काळामध्ये तुम्ही बघितलं चेंडू कापूस काढत पर्यंत पहिले गोलंदाजी करायचे चेंडू खेळायचे. आता प्रत्येक इनिंगला मात्र चेंडू वापरला जातो. म्हणजे आताचा आणि पहिल्याच्या क्रिकेटमध्ये फार मोठा बदल झालाय. गोलंदाजी मार्कवर आता नवीन चेंजेस म्हणजे नवीन गोलंदाज मात्र यावेळेस तयार होईल. 4थं षटक मात्र घेऊन येतोय गोलंदाज दिगंबर राऊत हा गोलंदाज आहे. कमान आहे या गोलंदाजावर धावा वाचवणं कारण या षटकावर आपल्याला कळणार नितेश की पुढच्या षटकापर्यंत सामना जाईल का. 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. चेंडूपेक्षा 1 धाव मात्र जास्त आणि 1 धाव कमी करण्यासाठी रोशन भोईर अजून मैदानात आहे आणि त्याच्या जोडीला मात्र नवीन बॅट्समन मात्र मैदानात गेलाय तो संकेत सोनावळे हा मात्र मैदानात आहे. पहिला चेंडू उसळी अतिशय चांगली घेतली होती चेंडूने त्यानंतर मारायचा होता एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मारायचा होता मिड विकेट मध्ये चेंडू मात्र तिथंच राहिला. इलिव्हेशन थोडंसं कमी राहिलं कारण चेंडू वेगाने मात्र गोलंदाजांनी फेकला. 1 धावसंख्येच्या मैत्रिणी 35 धावा मात्र 10 फलकावर आहेत. 11 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. क्षेत्ररक्षण पाहू शकाल एसटी रक्षकाच्या मागे 2 स्लिप आहेत एक फ्लाइंग स्लिप आणि त्यानंतर लेग स्लिप मात्र लावल्या. त्याचबरोबर फ्लाइंग स्लिपच्या थोडासा बाजूला एक गल्ली पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक उभा आहे आणि निकेश राऊत ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा होत्या आमच्या आयोजकांच्या पण नजरा होत्या निकेश राऊतवर की आज तरी षटकार येईल का निकेश राऊत कडनं. तोही आला नाही पण तो निकेश राऊत फिल्डिंग लावतोय आता कर्णधाराच्या भूमिकेत आहेत. आणि जाऊया आता मैदानाकडे. येणारे असतील 11 चेंडू आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. या संदीप दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय कल्पेश देशमुख साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपणास व्यासपीठावरती स्थान बनायचंय. कल्पेश देशमुख या आपण व्यासपीठावरती. बघा आधीच दुष्काळ आणि 13वा महिना कारण धावा वाचवाच्या होत्या तिथं धावा दिल्या जातील आणि या 2 धावसंख्येच्या मैत्रिणी धावसंख्या मात्र पोहोचली एकूण 37 या अंकावर. कारण आपण विचार केला धावा वाचवणं हे तुमच्या हातात आहे कारण तुम्ही पहिला सामना खेळतात आणि या मैदानापासून खूप तुम्ही जवळ राहतात. आणि या मैदानावर मला माहितीप्रमाणे की तुम्ही थोडासा सराव सुद्धा या मैदानावर केला म्हणजे या मैदानाचा तुम्हाला अभ्यास असला पाहिजे होता. जेव्हा पहिल्यांदा तुम्ही बॅटिंग करत होते तेव्हा फुल टॉस घेतलाय डान्सिंग द डाऊन क्रिकेट पुढे येऊन मारलेला फटका चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे दणदणीत कणकणीत येतोय षटकार. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार सामना जिंकून दाखव बारक्या मलार यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार अरे पाहिजे तेवढ्या
देईन तिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार DJ Sajan. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार ऑपरेटर अतिशय चांगले आहेत आमचे, कारण मी त्यांची पहिली भेट आम्हाला वाटतं नरेंद्र गोमारे यांची ती स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये मला वाटतं हाच ऑपरेटर नरेंद्र सर होता आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये त्यांना आम्ही पाहतोय. एकूण 4 धावसंख्येची गरज आहे 9 चेंडू मध्ये. बॅटीला स्पर्श, फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू मात्र जातोय, एकच धाव मात्र निश्चितच मिळते आणि 1 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदलाव. 44 धावा मात्र धाव फलकावर आहेत. तुम्ही पाहू शकाल चांगलं क्रिकेट आहे, चांगली रजनी. कर्जत तालुक्यामधली पहिली मानाची ट्रॉफी निदेश आपण पाहतोय. शाही श्रद्धा चषक आणि सरपंच चषक 2019 तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून दुसरी रात्र 8 संघ कर्जत तालुक्यामधील एकामेका विरुद्धात 2 हात करतायत. छोटा प्लेन यावेळेस फुल केला चेंडूला थोडस आणि त्यानंतर आपण पाहतो की 1 धाव मात्र कंप्लीट केली आणि 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या पोहोचली ती गुणलेखक सर आम्हाला सांगतात 45. दरम्यान या स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय भानुदास मते साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपणास व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. जाऊया मॅच कडे. डान्सिंग द डाऊन क्रिकेट, अतिशय एलिव्हेशन अतिशय चांगलं, चेंडूला मात्र अक्षरशः फेकून दिलं सरळ 6 धावसंख्येसाठी आणि मॅच विन केली. फलंदाज संकेत यांनी मॅच फिनिश केली या षटकाराने आणि सामना विजयी होतोय. जाणता राजा पिंपळी संघ त्यांचं विशेषतः अभिनंदन आणि विशेषतः आभार असतील ते गारपोली संघाचे. जाऊया प्रेझेंट बॉक्स मध्ये असतील संदीपजी बोराडे सर. बघतोयस काय मुजरा कर. DJ Web, DJ Web, DJ Web.